Guys, welcome to Slovakia. 11th country सोबत. Together. Yes. I think this is ना टुरिस्ट ट्रेन. इंडियाचा फ्लॅग. नजर नाही लागणार. काळा टिक्का. ना मॅन्युअल मधून माणूस बाहेर येतोय. Real statue. आणि गाईस आम्ही एंटर केले आता प्रॉपर वियाना सेंट्रम मध्ये. बघा. It's almost 30 lakhs. चला. हे माझं मून. हॅलो गाईज. Welcome back to House of. क्लिफाली. And it is day 7. डे 7. Day 7 in Austria. Today's day is going to be a long day, guys, because we are also going to a new country. So फायनली आम्ही जात आहोत आमच्या तिसऱ्या कंट्रीमध्ये अँड दॅट इज Slovakia. आणि आम्ही कव्हर करणार आहोत स्लोवाकियाची कॅपिटल Bratislava. Bratislava. So तात्पुरती. तात्पर्य. तुम्ही आमचा व्हिडिओ बघा. आणि काही आता वर्ड नाही बनत काही त्याचं काहीच ऐकू नका. पण आमची जर्नी फॉलो करा. आम्ही आता खाली जाणार पटकन ब्रेकफास्ट आम्ही खूप लेट आहे आणि मग परत वरती यायचे कारण मला चेंज करायचे कपडे. मी जे आउटफिट घालणार आहे आय एम गोइंग टू रिव्हील माय आउटफिट गाइस. आणि मी पण थोडंसं टचअप करेल अँड देन वी विल go. So guys, stay tuned with us. We're going to go to the new country. We're going to drive 2 hours from here. It's close by to us. 75 or 80 किलोमीटर. Then it will be less just because we are the city center. बाहेर निघाले थोडा ट्रॅफिक होते. So guys, quickly आम्ही ब्रेकफास्ट करू. See you. Let's go to Slovakia. Let's go. गाईज आम्ही ब्रेकफास्ट करायला आलोय आणि ना मी तुम्हाला ऑप्शन्स दाखवते. दिस इज लाईक ब्रेड का सेक्शन. डिफरंट काइंड्स ऑफ ब्रेड. हे काहीतरी केक, क्रोसॉन्स आणि इकडे आहे लाईव्ह काउंटर फॉर ऑमलेट अँड समथिंग जे मी नाही खात. येस. Now I am taking croissant. So guys, मी खाते आहे croissant. Guys, आम्हाला ना एक्सपेक्टेड नव्हतं पण बाहेर एवढं ऊन आहे. खूप जास्त टेम्परेचर वाढले बाहेर. सगळीकडे ना असं चटके बसताय अंगाला. हा ना आम्हाला वाटलं होतं ऑस्ट्रिया आलो किंवा आता आम्ही जिथे चाललोय स्लोवाकियाला तर वाटलं होतं की हा खूप असं ना थंड वातावरण असेल. बट इट्स एक्स्ट्रीमली हॉट. आणि आम्ही नेदरलँड्स मध्ये पण आपल्या फ्रेंड्सला विचारलं ते पण म्हणताय 31-32 झालंय. गाईज तुम्हाला माहिती का इंडियामध्ये आता आम्ही पण पुण्याला राहिलोय. मी तर मराठवाड्याची आहे. मराठवाड्यात तर तुम्हाला माहिती किती ऊन पडतं. तर त्या उन्हाची सवय होती. पण आता जेव्हापासून आम्ही इकडे आलो ना तेव्हापासून असं ऊन सहनच नाही होते अंगाला. तुला काय वाटतंय? तुला तर पहिले मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर क्लिपडला जर मी आता पण तो शब्द विचारला ना तात्पुरती. मी इथे वरती टाकते कोणता वर्ड येतो. तात्पुरती नाही. कोणता शब्द आहे? मी एवढी खराब टीचर नाहीये यार की तू विसरून जातो. सांग पटकन. तात्पर्य. तुम्ही आमचा व्लॉग बघा गाईस. तुम्हाला काही करायला नसणार तरी तात्पर्य आमचा व्लॉग. पण आता वर्ड काही बनतच नाही म्हणजे तात्पर्य वापरायचं म्हणून आता क्लिफर्ड कशातही तो टाकतोय. पण ठीक आहे गुड. लक्षात आहे तुला तात्पर्य. तर गाईज आपण भेटूया खूप म्हणजे तिथे जाऊन भेटूया. आता आम्ही ना तिथे पण जास्त बघू ऊन किती सहन होतं त्याच्यावर आम्ही फिरू. नाहीतर जास्त वेळ आम्ही नाही फिरणार बाहेर बिकॉज खूप गरमी. गाईज हे बघा आम्ही निघालो होतो इथून. इथे आहे वियाना ऑस्ट्रिया अँड now we are entering Slovakia. हे बघा दिस इज द बाउंड्री. इथून आपण जाऊ स्लोवाकिया. ही आहे कॅपिटल ऑफ स्लोवाकिया. तर आम्ही पूर्ण स्लोवाकिया नाही कव्हर करणार आहे. आम्ही फक्त कॅपिटल कव्हर करणार आहे. गाईज बाहेरचा लँडस्केप बघा ना म्हणजे असं बघून बिलकुल वाटत नाही ना की ऑस्ट्रिया आहे.
हा हे विएना साइड इज लाईक व्हेरी सपाट. हा, वियानाच्या साईडला ना तुम्हाला असं जास्त म्हणजे पहाड डोंगर वगैरे काहीच नाही दिसणार. इट्स लाईक सिटी वाईब. हा, इट्स मोर ऑफ सिटी, लाईक फ्लॅट and more of a metropolitan city you can say. आणि आय थिंक आता बराच तिलावा एक तर ना प्रोनाउन्सिएशन It's Bratislava, not हा. Barista, it's Bratislava. हा, ते पण गाईज तुम्ही समजून घ्या क्लिफर्ड जे म्हणताय ते पण असं सिटीचे, ते पण एकदम असं डोंगरवाल्या. That's the capital of Slovakia. येस. So आम्ही तिकडे जाणार आहे. We're going to enjoy the day. We're going to spend some time and then be back. आणि गाईज आय नो मी या ट्रिप मध्ये असं किंवा मागच्या ट्रिप मध्ये असं तुम्हाला खूप वेळेस मी बॉर्डर दाखवली की आम्ही एक बॉर्डर पार करून दुसऱ्या बॉर्डर मध्ये जातो. Guys, this is a freedom ना when you're staying in Europe. You can go many countries. पण तरी पण तुम्हाला मी यावेळेस सुद्धा दाखवणार आहे. सॉरी, पण तरी पण मला असं वाटतं की तुम्हाला दाखवावं की हा एक बॉर्डर सोडून दुसरं कसं असतं. आणि ऍक्च्युली जेव्हा तुम्ही युरोपमध्ये राहता ना हे फ्रीडम आहे. लाईक आमचं अकाउंट पण इकडे आहे, तर आम्हाला प्रत्येक वेळेस करन्सीचा इश्यू येत नाही किंवा कॅशचा नाही किंवा. But once we need to check what is the currency in Slovakia, and like 10 सारखं व्हायचं. तुम्ही मागच्या बघितलंच होतं की आम्ही नव्या कंट्रीत गेलो ऑस्ट्रियावरून तिकडनं आणि करन्सी होती सेम ऍज स्वित्झर्लंड. आता आम्ही याची बघू कोणती आहे. म्हणजे आम्ही पण असे बिंदास लोक आहे गाईज. आम्ही एकदम बिलकुल टेन्शन घेत आहे. मस्त जातो आणि तिथे गेल्यावर काही प्रॉब्लेम आली तर विल बी लाईक ओके बघून घेऊ. आता मी तुम्हाला ना बॉर्डर परत दाखवणार आहे. आणि गाईज दिस इज द बॉर्डर इन बिटवीन ऑस्ट्रिया अँड स्लोवाकिया. आय थिंक टोल आहे ना. टोल नाही, डायरेक्ट क्रॉसिंग आहे ना, कारण आम्ही विकनेट काढले ना ऑलरेडी. ओके गाईज डायरेक्ट क्रॉसिंग आहे. पण ओके स्लोवाकिया. ओ वाव. वेलकम टू स्लोवाकिया बेबी. गाईज मी आणि क्लिफर्डने सक्सेसफुली आम्ही एंटर केली आमची 11th कंट्री सोबत. येस. जर तुम्हाला बघायचं असेल आम्ही कोणत्या कोणत्या कंट्री केल्या कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगते आमच्या 11 कंट्रींची नावं. एक तर तुम्ही गेस करू शकता कोणती आहे. आपली मायभूमी इंडिया आणि बाकी 10 वेगळ्या. Guys, welcome to Slovakia. येस. आणि Bratislava. फायनली क्लिफर्डला प्रोनाउन्सिएशन प्रॉपर जमलेलं आहे. तालिया हो जाए इसके लिए. एका भारी बिल्डिंग आहे ना ही पण अशी वरती जाऊन थोडी छोटी छोटी होत चालली ती की मला नजरेला दिसली रे. मी बघू नाही शकत रे, मी गाडी चालवतोय रे. ओके गाईज आय थिंक आता आम्ही ना स्टार्टिंगला एकदम सिटी मधून चाललोय जिथे कॉर्पोरेट ऑफिस अँड एव्हरीथिंग आहे. इथं असंच तर आहे सगळं. म्हणजे इथे ते आपलं युरोपियन वाला स्ट्रक्चर नाहीये. म्हणजे आपले बिल्डिंग आणि ते लाईक रेड आणि हा म्हणजे तू तशा कलर मध्ये ओल्ड टाउन लुक. हा ओल्ड टाउन लुक नाही इथे. हाँ यही हाल होता है जब तुम रिसर्च करके नहीं आते हो. अरे नाही मी केलं रिसर्च. कारण की इथे तर एकदम याची वाली फिलिंग आली सिटी वाली. चल कॉफी पिऊ. आहे ओल्ड टाउन आहे मध्ये. मी रिसर्च केले. डोंट से आय डोंट रिसर्च. वी हॅव 10 minutes वॉक टू द ओल्ड टाउन. ओके आय ट्रस्ट यू. गाईज फिट चेक. आम्ही आज मॅच झालोय ना बघा. किंड मॅच. येस थोडस मॅच. आम्ही पार्किंग मधून आलो एका मॉल मध्ये डायरेक्टली. आणि एवढा फॅन्सी मॉल आहे. आम्ही लिटरली नेदरलँड मध्ये एवढं मॉल मध्ये कधी गेलो नाही. इथं मॉल मध्ये मी एक वाव. म्हणजे असं आम्हाला असं वाटतं आम्ही खूप दिवसानंतर मॉल मध्ये आलो. का आम्ही कधी मॉल मध्ये गेलेलो नाहीये. हा. तुम्हाला पाहिजे वी कॅन गो इनसाइड द मॉल अँड शो यू द मॉल अगेन. पण आय थिंक इट्स सेम जस्ट फक्त मोठा आहे. तुम्हाला तर माहिती मॉल टाईप मॉलच असतो. काय बोलते काय मी. दे बेटा खाणे दे. चल लेट्स गो. आम्ही एक्सप्लोर करू जरासं. हा चल. गाईज हे बघा आय थिंक दिस इज ना
टुरिस्ट ट्रेन इन स्लोवाकिया. If you want, we can go on a tour on this. सिटी टूर देते ना वाटतं. Huh? Why not? लेट्स सी. अँड वी आर ॲट द सेंटर. हा, अरे इकडे ये ना. गाईस, क्लिफर्ड ना विसरूनच जातो, अजून पुढच्या 2 अपकमिंग ब्लॉग मध्ये दिसेल म्हणून. नाही, काळा झालोय मी. I have to go to a D10. मी घरी गेल्या गेल्या त्याला D10चा मास्क लावणार आहे. सो नाव आम्ही विचार करतोय की ती लालची मागे तुम्हाला बस टाईप दिसतंय ना. We are planning to take a city tour. हा, Like a proper nice city tour of the कारण की आम्ही काही तासासाठी चाललोय तर आम्हाला काही मिस नाही करायचं. हो. मग पटकन बाहेरून सगळं बघून घ्यायचं. हो. सो चलो. आम्ही आईस्क्रीम शॉप मध्ये आलो आणि फर्स्ट टाइम क्लिफर्डने चूज केलाय शुगर फ्री फ्लेवर. वा गाईज, आम्ही सिटी सेंटर मध्ये आहे. खूप ऊन लागतंय, म्हणजे असं ना चालण्याचा पण कंटाळा येऊ लागतो. हो, खूप ऊन आहे. आणि आम्ही गाईज फायनली ते सिटी सेंटरचं टूर बुक केलेलं आहे. सो आम्ही त्याला जाणार आहे अँड तुम्हाला पण दाखवू सगळं. इट्स गोइंग टू बी अ 90 minutes ट्रिप. हा, 2-3 स्टॉपला ते थांबणार आहे 15 मिनिट आणि बाकी जस्ट आउटसाईड. हो. सो त्या म्हणता तसंही ना आता उन्हात फिरण्याची एवढी इच्छा नाहीये, पण सगळं बघायचं पण आहे, म्हणजे बाहेरून बघून घ्यावी. हो, आणि आम्ही सगळं बघू, तुम्हाला पण दाखवू ट्रिप. आणि आपण आता सिटी सेंटर पण फिरू. सो आम्हाला 1 o'clock ला परत जायचं आहे रिटर्न फॉर द बस वेअर इज गोइंग टू बी द टूर. सो वी विल शो यू एव्हरीथिंग. लेट्स गो. आता आम्ही चाललो आहोत सिटी टूरला. यार ती कव्हर पाहिजे होती ना, म्हणजे थंडी गरमी नसती झाली. इंडियाचा फ्लॅग. चलो. सर्वात फर्स्ट गाईस आम्ही बसलो आहे and we are ready to go. आणि त्यांनी आम्हाला हेडफोन्स दिले आणि मी तुम्हाला मागे दाखवलं ना फ्लॅग पण बनवलेला आहे इंडियाचा सुद्धा. दॅट मीन्स की तुम्ही हे जे असतं ना छोट्या म्हणजे एक फोन रेकॉर्डर टाईप आहे, त्यात तुम्ही हेडफोन्स टाका आणि इथे नियर द इन्फॉर्मेशन इन इंग्लिश, हिंदी हिंदी सुद्धा अवेलेबल आहे. Schat, die moet daarnaast zitten. सो इट्स नाईस. Er zit zo'n heel klein bubbeltje. Dat zei ik. पण अजून 15 मिनिट आहे. Split gaat. Nou, daar is het. Guys, तर मी क्लिफर्डला टास्क दिलाय की यातले फ्लॅग गेस कर म्हणून कोणती कंट्री आहे. ओके, बघू आपण तो किती बरोबर आणि किती चुकीचे करतो. पहिला आहे स्लोवेनिया, बरोबर. Hey dames. दुसरा नाही माहिती. मग येतो आपला Dames. डॉशलँड. अरे नाही का, ओके तू खालून ओके तसं करतोय का. हा, Zo, zo. त्यानंतर Met de paraplu. मला दिसत पण नाही, चष्मा नाही लावला. त्यानंतर ते बघ तिकडे लिहिलेले बाळू, ते बघ ते तिकडे लिहिलेले. अरे ही लँग्वेजेस आहे. अरे शोधून पण मग लँग्वेज वरून यू कॅन जस्ट गेस द कंट्री ऑल्सो ना. पोल्स्की म्हणजे काय? पोल्स्की आय डोंट नो रे. Dat was gisteren. Blijkbaar. पण गाईज ओके, त्या टेप रेकॉर्डर मध्ये आहे 25 लँग्वेज. तुम्ही चूज करू शकता. Die P. We hebben आणि अशा प्रकारे क्लिफर्डने त्याची हार मानलेली आहे. आम्हाला ना अमरेला सुद्धा दिल्या, म्हणजे तुम्हाला खूप ऊन लागलं तर अमरेला ओपन करून बसा. आणि 2 आहे आणि क्लिफर्डला तर गरज असते. लिटरली काळा अरे तू खरंच दिसूच नाही लागलाय. Ja, het is gewoon niet handig, dit ding. Nou, het regent niet hoor. Mensen hebben er last van. किती डेंजर, म्हणजे माझ्या शर्टच्या कलरचा झालाय बाबू तू. है ना, मॅच द कलर. आणि घडी ना शावर येणार तो हो, आता निघतो आम्ही, मग तुम्हाला पुढचं पण Waar दाखवतो. gaan jullie nou die... आम्ही हेडफोन्स लावले आणि वरती जे मी तुम्हाला चार्ट मध्ये नंबर नव्हते दाखवले का, 1
ते 25. तर इथे टेप रेकॉर्डर मध्ये नंबर चूज करायचा, तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये ऐकायचंय. Interesting ना? आमचा हा युरोप मधला पहिला एक्सपिरियन्स असणार आहे, म्हणजे टूर घेण्याचा कोणत्या तरी. आणि आम्ही टूर का घेतो माहिती का, कारण आम्ही वैतागलो आळशी लोक. दिस डिफरन्स. उद्यापासून तुम्हाला ब्लॉग मध्ये फक्त मी एकटी दिसणार आहे. क्लिपट येणार नाही आय थिंक आता. इट्स ओके, नजर नाही लागणार का टिक्का. मला नजर नाही लागणार तुम्हाला सोबत फिरला तर. गाईज हा झरणा बघा किती सुंदर आहे. गाईज हे 112 मीटर उंच आहे आणि दिस इज, हे काय आहे? बँक. ओके, ही स्लोवाकियाची बँक आहे. छत्री उघडली आम्ही, खूप खूप ऊन आहे. आणि दिस इज द गव्हर्नमेंट बिल्डिंग. कोण राहतं इथे? प्रेसिडेंट. प्रेसिडेंट राहतो. Shishi films. प्रेसिडेंट बिल्डिंग आहे guys. होय, शिशी खूप भारी बिल्डिंग आहे बघा. गाईस ते ना प्रॉपर पूर्ण असं ना सिटी टूर देत आहे, म्हणजे आम्हाला सगळं असं बाहेरूनच दाखवत आहे, बट स्टील इट्स गुड. हे बघा इथून ना पूर्ण सिटी दिसती. पूर्ण. आम्हाला 15 मिनिटला एका ठिकाणी थांबवलंय. हालत खराब, खूप गरमी आहे. चल पटकन. क्लिफर्ड तर पूर्ण ओला झालाय. मी सुद्धा झाली बऱ्यापैकी ओली, पण ठीक आहे, तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखवते, कारण आम्हाला 15 मिनिटमध्ये वापस सुद्धा जायचंय. आईज हे बघा, आम्हाला एवढी हिस्ट्री तर माहित नाहीये म्हणून मेमोरियल. हा, म्हणून आम्ही म्हणजे हिस्ट्री वगैरे काही नाही सांगणार, फक्त व्ह्यू बघा. वाव. आणि थोडं वारं सुद्धा आलं ना थंड आता. आणि मागून आहे सिटी. येस. चलो. मी क्लिफर्डला ना काहीतरी थंड आणण्यासाठी पाठवलं होतं. काय आणलं तू? हा, काय म्हणजे कोणते पाव फेमस आहे? ओके, ते याचे दिसत आहे ना, कॉर्नचे. ओके, इकडे बघ. पुन्हा येते का इकडे जास्त? चल त्या साईडला बसू. सावली. आम्ही खातो आहो स्लोवाकियाचं चिप्स. दाखव एकदा. शेंगदाण्यामध्ये शेंगदाणा फ्लेवर आहे. ही या पॅलेसची आहे एंट्री. वाव. क्लिफर्ड कुठे राहिलाय? मागे राहिला. ये पटकन. आणि हे बघा गाईज, हा समोरचा ब्रिज बघा. वाव. आणि हा साईडने पॅलेस, जिथे मी तुम्हाला आता वरचा व्ह्यू नव्हता दाखवला का, तो पॅलेस. आम्ही त्यालाच आता राऊंड मारून वापस चाललोय. गाईज, आम्हाला काय दिसलं माहितीये का आता? तुम्हाला दाखवतो, म्हणजे असं एक माणूस बाहेर येतोय. पण कुठून? बघा माग बघा. हे बघा. म्हणजे काय भारी बनवलंय त्यांनी. असं हा ना, मॅन्युअल मधून माणूस बाहेर येतोय. स्टॅच्यू रिअल आहे ना? हा, पण आय थिंक तो ना फक्त हाफच आहे एवढाच, आणि जस्ट ठेवलेला आहे त्यांनी. पण भारी आहे. अँड इट्स फ्रॉम, नाही काही लिहिलेलं नाही बाकी. तुला फोटो काढायचा? चलो फिर, बाय. आणि गाईज, फायनली आमचं ब्रॅटिस्लावा
The end of Slovakia is coming. येस, फायनली आम्ही कॅपिटल ऑफ स्लोवाकिया एक्सप्लोर केलं आणि आता आम्ही चाललो आहे Back to Austria. येस. आणि आता या गरमीतून परत दुसऱ्या गरमीत जाऊया आपण. आणि तिकडे पण परत जाऊन explore करू. अजून थोडस वियाना बाकी आहे आमचं, तर थोडं वियाना पण बघूया. बट पहिले आता आम्ही विचार केलाय की आम्ही घरी जाऊन थोडं ना फ्रेश होऊ, कारण की आता खूप घाम झाले. सो चलो. जाताना गेलो होतो फुल चांगला फेस घेऊन. आणि आता आलोय कालो फेस. गाईज आम्ही घरी गेलो, रेस्ट केला. Got fresh and now we are at center. येस, वियाना सेंटर. सो मी तुम्हाला समोर दाखवते. खूप सुंदर वाईब आहे. आणि किती वाजले आज? 8 वाजले. अराउंड 8 वाजले. It's good, like it's a full Happy vibe. place. हे बघा समोर, म्हणजे प्रत्येक बिल्डिंगचं आर्किटेक्चर इतकं सुंदर केलंय, युनिक डिझाईन सगळ्याच्या. आणि आम्ही एका चर्चकडे चाललोय. गाईज आम्हाला काय दिसलं बघा. वाव, तुला आवडती ही गाडी? It's F1, man. Sure. Each and everything is physics. Like even when the car is learning at a high speed, when they want to turn, aerodynamics is going to go this way. And if they feel like they're losing traction on the turn, they will change this bend so that they get more traction. Yeah, it's all about aerodynamics. भारी ना. हे बघा ना. वाव. फायनली आम्हाला दिसलाय स्वॉचचं मार्स पिकेटचं. तो आठवते का मध्ये खूप वेव्ह झाले होते, स्वॉचच्या बाहेर लाईन तोडफोड जस्ट बिकॉज ऑफ दिस वॉच. हा, मी युरोप मध्ये पण काही काही रील बघितल्या I don't होत्या. understand, guys. For 400 euros, who will buy this piece? Like, it looks like a kid's watch. आता फॉर एक्झाम्पल माझ्या हातात जी आहे, इट्स अ Casio Edifice EMK 1100, which is around some amount. But I feel it looks हे थोडस हा ना. 40,000 rupees. Mine is expensive than this. It looks much better than this. So pretty, na? Lint. हा ना. आणि 1879, म्हणजे ते पहिले असं चॉकलेट बनवत होते. हा ना, हे मिक्स करा, ब्लेंडिंगचं प्रोसेस आहे ना हे. ओ गाईज, तर आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, आय थिंक आम्ही पाहिलेल्या Stephen's Cathedral. It's a wonder, like Cologne Church. But just look at it, guys. Just look at it. We'll show it to you now. खूप सुंदर आहे. म्हणजे आम्ही आतापर्यंत जे पण चर्च पाहिलेले, आय थिंक हे त्यामधलं एक So सुंदर look at it. Explore it. बघा. फक्त म्हणजे बाहेरून बघा ना, किती डिटेलिंग केली त्यांनी. वाव. Very pretty. या, इट्स व्हेरी व्हेरी प्रिटी ना. Yes. आणि किती मायनर डिझाईन बनवलेली ना. And it's like आम्ही इथं आल्यावरती they started ringing the bell. It feels like God is blessing us a lot. येस. गाईज, असे ना काही चर्च बघून ना खूप आश्चर्य वाटतं, माहिती का. किती भारी आर्किटेक्चर केलं त्यांनी. आणि कसं म्हणजे इतक्या जुन्या काही वर्षापूर्वी त्यांनी एवढं सगळं डिटेलिंग केलं. Without having no technology, not much technology. नो टेक्नॉलॉजी, No नॉट technology. नॉट तेवढ्या मशीन्स अँड ऑल, बट तरी पण हॅट्स ऑफ. अँड गाईज, आम्ही एंटर केले आता प्रॉपर वियाना सेंट्रम मध्ये, जिथे सगळे मोठे ब्रँड्स आहेत, लाईक ओमेगा, लोई विटॉन, रोलेक्स, अँड व्हेरी इंटरमिडिएटिंग टू स्पेंड सम मनी टू बाय अ न्यू वॉच. इथे आल्यावर असं कळते की हा अजून खूप मेहनत करायची. येस. सो लेट्स सी, मे बी ऑस्ट्रिया ट्रिप व्हायच्या आधी आय गेट अ वॉच. विल यू अलाउ? ना लेट्स सी हाऊ इट गोस. गाईज, सगळे लक्झरियस ब्रँड एका लाईनी मध्ये. लुई विटॉन, प्राडा, गुची, डिओर. हे बघा गाईज, त्याची प्राइस बघा. इट्स ऑलमोस्ट 30 lakhs. 22,500 euros. 32 lakhs. आणि हे बघा सगळे लक्झरियस ब्रँड एका लाईनीमध्ये. आणि हा माझा Luxury man. लक्झरी. H&M.
चलो जॉकी. आणि जाऊ द्या, समोर बघा तुम्ही आता. गुची नका बघू, त्याच्या मागचं बघा. हे बघा, वाव गाईज. आणि फायनली आपण गुगलवर वियाना सर्च केलं की येत नाही का असं घोडे आणि भारी भारी यु नो बिल्डिंग्स अँड ऑल. आम्हाला फायनली समोर दिसले. हे बघा गाईज, ही बिल्डिंग बघा आणि ते व्हाईट हॉर्सेस. सी खूप मॅजिकल वाटतंय. आणि इथे सगळ्या हॉर्सला ठेवतात. हे बघा, म्हणजे त्यांचे इथे पूर्ण टेक केअर करता. आणि बाकी किती भारी राहतात ना हॉर्सेस. नॉर्मल लोकांपेक्षा भारी करत राहतात. पॅनिश पण राहतात horses. चलो, ते बघ ना, तू किती उमेदने बघतोय. जेवण पण आहे. गाईस, तुम्ही वियानाला कोणत्याही रस्त्यावर गेले ना, अशा सुंदर सुंदर बिल्डिंग दिसतात. जस्ट लुक एट द व्ह्यू गाईस, सो प्रिटी. म्हणजे असं ना, म्हणजे जिथून गेलं कोणत्याही कॉलनीतून सेम असं सुंदर व्ह्यू. आणि मून पण आलाय. चला, हे माझं मून. खायचं आपल्याला. आणि आम्ही खातो आहोत इंडियन. गाईस, फायनली इट इज द एंड ऑफ द डे गाईज. खूप मोठा दिवस होता. आम्ही लिटरली एका दिवसात एका कंट्री फिरून आलोय. अँड देन वी ऑल्सो रोम्ड ऑस्ट्रिया. येस, वियाना पण पुन्हा फिरलोय. मग ते केस वरती आले, ते खाली कर रावरची केस. हा, आणि आता आम्ही फुल थकलो. आम्ही झोपून राहणार आणि उद्या सकाळी उठून आम्ही जाणार परत दुसऱ्या लोकेशनवर. तर तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि गाईज ऑल्सो स्टे ट्यून, कारण अजून थोडे दिवस राहिलेत. द ट्रिप अजून इज 2-3 नॉट येट days. फिनिश्ड. वी हॅव Yes. अनदर 3 days more where we are going to explore 1, 2, 3 cities. Stay tuned guys and make sure you are liking this video. आणि तुम्ही आमचा मागचा व्लॉग बघितला का? स्टार्ट ऑस्ट्रियाचं ट्रिप चालू झालेलं असे सगळे व्लॉग्स बघत राहा. सगळे ब्लॉग बघा, ऑस्ट्रेलियाची पूर्ण सिरीज बघा, आम्ही केलेली मोठी हाईक वालं बघा. हो. खूप भारी व्ह्यूज आहे. सो बाय गाईज, थँक्यू. Okay, see you Stay happy, guys. stay Like, share and safe. subscribe Bye-bye. guys. Stay in peace. Bye bye.